की लवकरच मला आणि आपल्या प्रभावती काकीला दोघांनाही भाषणाला बंदी येण्याची शक्यता आहे निवडणूक आयोगाकडून. तशी तयारी चालू आहे. नोटिसा देण्याचा कार्यक्रम चाललाय आणि तुम्ही जाऊन भाषण करू नका असं सांगितलं जाण्याची शक्यता आहे. एवढी भीती वाटली कशाची हा खरा माझा प्रश्न आहे. घाबरायचं नाही, मतदान करायचं, काकीलाच मतदान करायचंय, प्रचंड मताने विजय करायचंय. गुलामगिरीत राहायचं नाही, आझादीमध्ये राहायचंय. आपलाच देश आहे, स्वतंत्र देश आहे, स्वतंत्र मतदार आपण आहोत. मताचा अधिकार लोकशाहीने दिलेला आहे, तो बजवायचा आहे आपल्याला. कुठेही घाबरायचं नाही, काय व्हायचं होईल. परंतु हे तुम्ही मतदानात केलं तर पुढचं स्वातंत्र्य लक्षात ठेवा, नाही तर गुलामगिरी तुमच्या कायमची बोकंडी बसल्याशिवाय राहणार नाही. इथला कारखाना बंद झाला, बाजारपेठ अडचणीत आली. पुन्हा एकदा वैभवाचे दिवस आणण्याची जबाबदारी तुमची, आमची, सगळ्यांची आहे. काकीनं ती जबाबदारी घेतली. खासदार आपल्या पाठीशी आहेत. लोकशाही आघाडीचे पूर्णपणे सरकार तुमच्या पाठीशी राहिल्याची ग्वाही तुम्हाला या निमित्तानं देतो. पुन्हा वैभवाचे दिवस, पुन्हा स्वातंत्र्याचे दिवस, पुन्हा बंधुत्वाचे दिवस. सगळे समाज एकत्र सगळ्या पद्धतीने